एवढं मात्र निश्चित. मंत्री नितेश राणे यांना कोणत्याही क्षणी अटक होणार? राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून सत्ताधारी भाजपासाठी मोठा धक्का मानला जातोय. राज्याचे कॅबिनेट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात कुडाळ न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधातही न्यायालयानं कठोर भूमिका घेतली आहे. तर झालं नेमकं असं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नितेश राणे, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली यांच्यासह एकूण 42 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी कुडाळच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी.ए. कुलकर्णी यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीवेळी आमदार निलेश राणे आणि माजी आमदार राजन तेली न्यायालयात उपस्थित होते. मात्र मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य काही आरोपी वारंवार गैरहजर राहिल्याची गंभीर दखल कोर्टानं घेतली. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी यापूर्वीही अनेक सुनावण्यांना गैरहजेरी लावल्याची नोंद न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. अनुपस्थित आरोपींच्या वतीनं वकिलांनी दिलासा देण्याची विनंती केली असली तरी कायद्याच्या अंमलबजावणीत कोणालाही अपवाद नाही असं स्पष्ट करत न्यायालयानं विनंती अर्ज फेटाळलाय. वारंवार गैरहजर राहणं ही न्यायालयाची अवहेलना असल्याचं नमूद करत अजामीनपात्र अटक वॉरंट जाहीर करण्याचे आदेश देण्यात आलेत. दरम्यान सन 2023 मध्ये आचारसंहितेच्या काळात संविधान बचाव रॅली काढल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हेही न्यायालयात गैरहजर राहिल्यानं त्यांच्या विरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले. सत्ताधारी पक्षातील कॅबिनेट मंत्र्यांवरच थेट अजामीनपात्र अटक वॉरंट निघाल्यानं राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आले. पुढील सुनावणी दरम्यान संबंधित नेते न्यायालयासमोर हजर होतात का, तसंच अटक कारवाई होते का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून या प्रकरणाचे राजकीय पडसाद येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.